चला क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचंय. संतोष सोळगे पाटील आणि त्याचबरोबर श्रेयश मातीवड्डर हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला स्पीडअप करायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती पडगावचा सुपुत्र जलसिंग पाटील हे इथे मात्र सज्ज होताना पाहायला दिसत आहेत आणि त्याच्या विरोधात आक्रमण करण्यासाठी मिस्टर ISPL मैदानाच्या आतमध्ये श्रेयश मातीवड्डर बॅटिंग साठी सज्ज झालाय. उभरता सितारा ओ निपाणीचा खेळाडू आहे. जबरदस्त एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून उभरकीस आलेत. या खेळाडूवरती विशाल कल्याणकर सर यांचा वरदस्त राहिलाय, कारण का यांनी या खेळाडूला जर पाहायला गेलं तर प्रमोट केलंय. चांगल्या प्रकारे या खेळाडूने आपला क्लास दाखवला आणि म्हणूनच हा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालंय. ओहो दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवलं जात आहे. फटका तर जबरदस्त आहे. पॉइंटच्या डोक्यावरून इथे मात्र षटकार. 6 धावा. जबरदस्त फटका. पहिला चेंडू जबरदस्त टाकला, वेगाने टाकला, परंतु दुसरा चेंडू थोडासा आकुर टप्प्याचा चेंडू आणि त्याच चेंडूवरती मात्र प्रहार केलाय. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. आक्रमण चढवलं जात आहे. जबरदस्त फटका इथे मात्र खेळला आणि त्यानंतर 6 मध्ये 3 ऍड झालेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि त्यानंतर इथे 3 धावा संघाच्या खात्यामध्ये. थोडस जर पाहायला गेलं तर बॅकअप नाहीये. बॅकअपला क्षेत्ररक्षक नव्हते. फेकी जरूर इथे मात्र खराब झाली, परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षण देखील असणं गरजेचं होतं आणि म्हणूनच इथे मात्र 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट लढत, कारण का एका बाजूला जलसिंग पाटील तर दुसऱ्या बाजूला संतोष सोळगे पाटील. पाटलांचा दरारा. ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला फटका केला. नक्कीच त्यानंतर एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट झाली. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती विराजमान झालंय. नक्कीच संतोष सोळगे पाटील बेळगाव मधले आहेत. कणबर्गी हे एक छोटस गाव आणि याच गावामध्ये 29 नोव्हेंबर 1997चा हा या खेळाडूचा जन्म आणि त्यानंतर क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूची देखील दहशत पाहायला मिळाली. लेदर बॉल क्रिकेट सातत्याने खेळलं आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा हातखंड राहिलाय. असा खेळाडू आहे संतोष सोळगे पाटील आणि त्याच्याच बॅटमधून हा शानदार षटकार पाहायला मिळालाय. जबरदस्त वार. चेंडू सीमा. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे रहिवासी आहेत आणि कणकवलीकरांनी यांना सामावून घेतलंय आपल्यामध्ये। बीडचे रहिवासी आहेत, शिक्षक म्हणून फोंड्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील जर पाहायला गेलं तर मनोज 11 संघासाठी सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे। गेल्या वर्षीची कुडाची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर मेडन षटक ते 53 त्यांचं मेडन षटक राहिलं होतं। जबरदस्त गोलंदाज आहेत, आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट रेकॉर्ड या गोलंदाजाच्या नावावरती आहे। जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, एकाच वर्षामध्ये गेल्या वर्षी तब्बल 13 वेळेला हॅट्रिक नोंदवले या गोलंदाजाने। अशी दहशतरीचं दुसरं नाव गौरव गुंगरट हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्यांच्या विरोधात संतोष सोळगे पाटील हे देखील मनोज 11 कणकवलीमध्ये सातत्याने खेळत आले आहेत, म्हणजेच याला देखील माहिती आहे कशा प्रकारे रणनीती केली जाईल। ओहो, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, बेस्ट वर्सेस बेस्ट। का मी एकाच वर्षामध्ये 13 वेळेला हॅट्रिक नोंदवले याचं उत्तम उदाहरण। नक्कीच एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, दहशतीचं दुसरं नाव आहे, फलंदाजारी रोखणारे हे अस्त्र आहे। आणि सध्याच्या घडीला संतोष सोळगे पाटील आणि गौरव गुंगरट यांच्यामध्ये एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणूनच आज दक्कनपन्ना या संघाने या गोलंदाजाला आपल्या संघामध्ये स्थान दिले, दर्जेदार गोलंदाज आहेत। ओहो, या चेंडूवरती पुन्हा सक्सेसफुल करता आलं नाहीये आणि याच चेंडूवरती जाळ्यामध्ये फसले आहेत गौरव गुंगरट सर यांनी इथे मात्र मोठा अडथळा दूर केलाय। काल आपण जर पाहायला गेलो तर चर्चा करत होतो संतोष सोळगे पाटील यांची, जर संतोष सोळगे पाटीलची बॅट लागली तर मयूर स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये वर्चस्व गाजवू शकतो, हे काल प्रेक्षकांच्या माध्यमातून चर्चा केली जात होती। परंतु तो अडथळा दूर केलाय, कोणी केलाय तर मॅन फ्रॉम कणकवली फोंडाचा खेळाडू गौरव गुंगरट सर यांच्या माध्यमातून हा मोठा अडथळा दूर केलाय। परंतु कौतुक शुभम गायकवाडचं देखील करावं लागेल, जेल चांगल्या प्रकारे टिपलाय त्याने, जबरदस्त जेल टिपला गेला आणि त्यानंतर एक मोठा अडथळा हा दूर झालाय। मॅन फ्रॉम बोरगाव मैदानाच्या आतमध्ये याच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक चिमुकली पाऊलं पडले आहेत। उभरता स्टारकास्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहुल कुडचे हे नावाचं वादळ पाहायला मिळतंय। गेल्या वर्षीची निपाणीची स्पर्धा या संघाच्या विरोधात फायनल मॅच मध्ये या खेळाडूने मॅच विनिंग पारी केली होती, मालिका वीराचा किताब आपल्या नावावरती केला होता, तोच हा खेळाडू आहे। ओहो, परंतु गोलंदाजी पहा, गोलंदाजी आवडले का तर टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ द्या। तब्बल 53 वेळा मेडन षटक मी का टाकले या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्याच्या घडीला गौरव गुंगरट, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। बीडचे रहिवासी परंतु सध्याच्या घडीला फोंड्याच्या मध्ये सातत्याने क्रिकेट खेळत आलेत आणि त्याचबरोबर या चेंडूवरती मोठा अडथळा इथे मात्र दूर केला जाईल का, अडथळा दूर केलाय, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते। गौरव गुंगरट सर यांच्या माध्यमातून 2 मुख्य अडथळे दूर केलेत आणि बॉस इथे मला तेच सांगत होते की पहिलं षटक जलसिंगने चुकी केली आहे, पहिल्या षटकामध्ये गौरव गुंगरट सर येणं गरजेचं होतं, कारण का बॉसला देखील माहिती आहे, कारण का गौरव गुंगरट सर हे जर पाहायला गेलं तर दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता आहे आणि बॉस देखील तेच सांगत होते आणि ते प्रेडिक्शन बॉस सध्याच्या घडीला खरं ठरताना पाहायला मिळतंय। आणि याच टेनिस क्रिकेट विश्वाचा नन्ना मुन्ना असा जादूगार आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वाला जिंकणारा टॉप 10 फलंदाजांच्या यादीमध्ये, ऑलराऊंडरच्या यादीमध्ये असणारं नाव प्रथमेश राठोड यांचं देखील आगमन झालंय। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रथमेश राठोड साठी देखील। मॅन फ्रॉम सोलापूरचा अजून एक दहशतीचं नाव या टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालंय। टेनिस क्रिकेटचा देव हा देखील सोलापूरचाच आहे आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त ऑलराऊंडर हा देखील सोलापूरचा झालाय। इथे मात्र शफिक गोरुले नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर इथे एक्स्ट्रा धाव ही खात्यामध्ये ऍड झाली आहे।
नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गौरव गुंगरसडे यांच्या माध्यमातून. हो शफिक गोरोलीच्या माध्यमातून इथे मात्र स्लाइस केला या फटक्याला. जबरदस्त फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने फटका केला आणि त्यानंतर डीपला प्रोटेक्शन प्रमोद चव्हाण मॅन फ्रॉम पुनाळ. एक जबरदस्त असा एक खेळाडू ज्याची दहशत आपण तिसऱ्या दिवशी जरूर पाहिली होती. तोच इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. 2 षटकाचा खेळ संपुष्ट झालाय. 2 षटकामध्ये किती आले फक्त 24 धावा. पहिल्या षटकामध्ये किती होत्या 18. दुसऱ्या षटकामध्ये किती तर फक्त किती सॉरी या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 2 विकेट. धावसंख्या 21 वरती विराजमान झाली आहे. माफ करा धावसंख्या 21 अशी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. 3 धावा इथे मात्र खर्च केल्यात. 1 धाव एक्स्ट्राचे आहे आणि चांगली गोलंदाजी. 2 विकेट काढल्यात. महत्वाच्या 2 विकेट होत्या. एक विकेट संतोष सोळगे पाटील ही महत्वाची विकेट हे पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आज जर पाहायला गेलं तर संतोष सोळगे पाटील या मॅच मध्ये प्रेक्षकांना थोडस कोल्हापूरचे बायकर मॅन संतोष कासवडकर सर गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस आणि त्याच चेंडूवरती इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटला फटका केलाय. त्यानंतर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये प्रशांत बेन्नूर हा देखील एक सारखाच खेळाडूंच्या यादीतील एक मोठं नाव आहे. बिजापूरचा सितारा आहे आणि त्याच्या माध्यमातून इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्या इथे मात्र रोखली जाते. पहा गौरव गुंगरट सर गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर किती प्रभाव पडलाय. प्रमुख गोलंदाज असणं हे देखील महत्वाचं असतं संघामध्ये आणि तेच इथे मात्र पाहायला मिळते. नक्कीच खराब चेंडू टाकलाय. या चेंडूवरती वेट अँड वॉच. चांगला फटका श्रेयस मातीवड्डाळ. जबरदस्त फटका हुक शॉट. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. शिवतेचा उभवता सितारा सुशांत आणि त्याचबरोबर सौरभ हे देखील स्वयंसेवकाची भूमिका चांगल्या रीतीने पार पडतायत. कोच देखील आहेत आणि नक्कीच आपल्या खेळाडूंना घडवण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन मोलाचं राहतंय. ओहो या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांची भिंत भेद. चेंडू जातोय सरस सीमारेषा पार. या आधी षटकार. या चेंडूवरती चौकार. 2 चेंडूवरती 10 धावा. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 32 या धावसंख्येवरती विराजमान झालाय. संतोष कासवडकर सर गोलंदाजीसाठी आलेत. कोल्हापूर विभागामध्ये पहिली बाईक जिंकणारा बायकर मॅन म्हणून ओळख आहे. दुसरी बाईक कोणी जिंकली तर संदीप मकवाना हे देखील खेळताना पाहायला मिळेल. संदीप मकवाना स्टार ऑफ जयसिंगपूर प्राऊड ऑफ जयसिंगपूर म्हणून त्यांची देखील ओळख ते देखील यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सतीश सॉरी संतोष इथे मात्र गोलंदाजीसाठी आलेत. 3 चेंडूमध्ये 11 धावा त्यांनी खर्ची केलेत. नक्कीच दुसऱ्या षटकाचा जो इम्पॅक्ट होता तो कुठेतरी कमी झाला या 3 चेंडूंवरती. कारण का 3 चेंडूमध्ये 11 धावा ज्या आहेत त्या हो चांगला चेंडू आहे. नक्कीच पुन्हा एकदा स्लाइस केलाय. चांगला फटका केलाय. त्यानंतर हर्षवर्धन पाटील मॅन फ्रॉम वडंगे पाडा या छोट्याशा गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरला इथे मात्र पाहायला मिळाले. तोपर्यंत धावसंख्येला आकार दिलाय. एकेरी धावाने धावसंख्येचं इथे जर खातं आहे ते पुढे होताना दिसतंय. ते वाढताना दिसतंय. धावसंख्येमध्ये धावा जे डिपॉझिट केल्या जात आहेत. आतापर्यंत 33 धावा या धावफलकावरती डिपॉझिट केल्यात. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. ओहो धीम्या गतीचा चेंडू. या चेंडूवरती आक्रमण. आडव्या बॅटचा कडवा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. एक युवा फलंदाज आहेत. स्टारकास्ट खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव आहे शफिक गोरोले. एक कमी वयामध्ये या खेळाडूने यशाची उंची गाठली आहे. दोन्ही एकाच संघातून सातत्याने खेळत असतात आणि आज देखील मयूर स्पोर्ट्स या संघातून खेळताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त असा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे शफिक गोरोले. जबरदस्त असे बॅटिंग करतात. कुठून काढलाय जबरदस्त फटका. कार्पेटच्या साहाय्याने फटका केलाय. 20 झोन मध्ये फटका केलाय. मुन्ना परब तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतील. मॅन फ्रॉम कणकवली इथले हा खेळाडू आहे मुन्ना परब. नक्कीच यांची देखील माहिती आपण
जरूर आपण ते बॅटिंगला येतील, लेफ्ट आर्म फलंदाज आहेत, ही ओळख आहे त्यांची, परंतु त्यांच्याबद्दल देखील आपण जरूर सांगणार आहोत. कणकवलीचा एक स्टारकास्ट खेळाडू आहे आणि ते देखील आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाले. धावसंख्या झाली 3 षटकाची सांगता आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. पहा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि त्या षटकामध्ये कुठेतरी वर्चस्व गाजवलं होतं. फलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र गोलंदाजाने कुठेतरी खराब कामगिरी केली आहे. अनुभवाची शिदोरी आहे संतोष कासवडकर यांच्याकडे, परंतु जी गोलंदाजी त्यांच्या ओळखली जाते ती गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. वेगाचा इथे मात्र वापर केलाय. कटर पद्धती त्यांची स्ट्रेंथ आहे आणि त्या स्ट्रेंथ वरती लक्ष न देता त्यांनी इथे या मॅच मध्ये जोराचा वापर केलाय, जोरकस पद्धतीचा वापर केलाय. परंतु गौरव गोंगराट पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आलेत, कारण का इथे जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी फक्त 3 धावा दिल्यात आणि 2 गडी, महत्वाचे 2 गडी, त्यामध्ये संतोष शिरोडगे पाटीलची ती विकेट, प्राइज विकेट आली होती. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मोठा फटका खेळायचा होता. सुशील गायकवाड तिथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेत. मॅन फ्रॉम आरळे, अरे या गावाला तू बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे, एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू हा देखील आहे. हा गोलंदाज देखील आपल्याकडे ऑप्शन आहे, चांगला ऑप्शन आहे आणि या गोलंदाजी देखील चांगली राहिली या वर्षीच्या अंगामध्ये देखील सातत्याने चांगली कामगिरी करत आलेत आपल्या संघासाठी. पाहिजे इथे मात्र गौरव गुणवट सर कशा प्रकारे गोलंदाजी करतील. हो नक्कीच, इथे मात्र आडव्या बॅटचा पुन्हा एकदा कडवा प्रहार, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, षटकार. 6 धावेंसाठी हा फटका, जबरदस्त वार केलाय शफिक गोरले. नक्कीच एक ऑलराऊंडर खेळाडूच्या यादीमधील एक मोठं नाव आहे आणि हे नाव सातत्याने निपाणी परिसरामध्ये, बेळगाव परिसरामध्ये दहशत गाजवत आलंय आणि ती दहशत पुन्हा एकदा या शिवते चषकामध्ये पाहायला मिळते. नक्की चांगला चेंडू आहे, जबरदस्त चेंडू इथे मात्र टाकलाय. या षटकाराचं उत्तर लगेच दिलंय. आणि ISPL चे हेड कोच विशालजी कल्याणकर सर यांचं देखील आगमन झालंय. एक युवा खेळाडूंना मोटिवेट करणारे हे व्यक्तिमत्व. सर आपण व्यासपीठावरती यायचा. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, परंतु या चेंडूला झेल टिपता आला नाहीये. तोपर्यंत एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केले, तिसऱ्या धावीचा प्रयत्न केला आणि 3 धावा देखील बघता बघता पूर्ण केले जातात. एफर्ट कमी पाहायला मिळते तिथे, या चेंडूवरती एफर्ट लावणं गरजेचं होतं आणि प्रथमेश राठोड हे यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. स्टारकास्ट खेळाडू आहेत, आमचे मित्र देखील आहेत आणि आज मैत्री दिन आहे आणि मैत्री दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा असतील. मैत्री म्हणजे काय, जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवण्यासाठी आसवांची गरज नसते, न बोलता ज्यामध्ये सारं काही समजतं ती म्हणजे मैत्री. आणि आज सर्वांना मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. जे सर्व मित्र आहेत, क्रिकेटच्या माध्यमातून जोडलेले मित्र आहेत, ते त्या सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा, क्रिकेटमय शुभेच्छा. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर चांगला फटका केलाय, या चेंडूवरती पुश केलंय, ढकललं गेलंय, हलक्या हाताने घेऊन काढला आणि त्यानंतर 2 धावा ह्या एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर मिड ऑफच्या मध्ये या धावा आलेत. या 2 धावांनी संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येचं वाढ होताना पाहायला मिळते. आतापर्यंत 53 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. 53 धावांचं टोटल आतापर्यंत भेदलं गेलंय. ओहो, चांगला फटका इथे मात्र स्लाइस केलाय, जबरदस्त फटका. श्रेयस मातीवड्डर या खेळाडूने ISPL मध्ये का आपलं स्थान मिळवलंय याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे आणि त्याचे गुरु म्हणून ज्याला तो मानतो तेच इथे मात्र विशालजी कल्याणकर सर, ज्यांनी या खेळाडूला मोटिवेट केलंय, या खेळाडूला प्रमोट केलंय, ते देखील आज त्याची मॅच पाहत आहेत सातत्याने. विशाल कल्याणकर सर यांनी या खेळाडूला जर पाहायला गेलं तर नक्कीच प्रमोट केलंय, सातत्याने त्याच्यावरती वरदस्त्र राहिलंय आणि म्हणूनच हा खेळाडू ISPL सारखी मानाची स्पर्धा खेळू शकलाय. आणि म्हणूनच विशाल कल्याणकर सारखं गुरु देखील असणं गरजेचं असतं आणि त्यांनी या खेळाडूला एका मोठ्या स्टेज वरती जे आहे ते नक्कीच नेऊन ठेवलंय आणि त्याच्यासाठी याने देखील मेहनत घेतली आहे, त्याचं देखील कौशल्य आहे आणि म्हणूनच हा खेळाडू जर पाहायला गेलं तर जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय.
आणि या धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 59 धावा फलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. शफिक आणि त्याचबरोबर श्रेयस मतिवड्डर सलामीला आलेला श्रेयस चांगली बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. श्रेयसच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 11 चेंडूमध्ये 30 धावा आलेत. आतापर्यंत 5 अर्धशतक या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत. अजून एक अर्धशतक लगावलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. परंतु शेवटचे 6 चेंडू मुन्ना परब गोलंदाजी मार्कवरती. नक्की चांगला चेंडू स्लाइस केलाय, जबरदस्त फटका केलाय, कव्हरच्या दिशेने फटका केला, डीपला प्रोटेक्शन आहे आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. फेकी चांगली पाहायला मिळते. हर्षवर्धन पाटील आणि क्षेत्ररक्षणासाठीच ओळखले जातात हर्षवर्धन पाटील. मॅन फ्रॉम कणकवली मुन्ना परब एक जबरदस्त गोलंदाज आहे, एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. ध्रुव ट्रॉफी मध्ये या खेळाडूने गोव्याची ध्रुव ट्रॉफी या स्पर्धेमध्ये 17 चेंडूमध्ये 63 धावा. एका बाजूला कृष्णा सातपुते सारखा एक यांच्या संघाच्या विरोधात या खेळाडूने 17 चेंडूमध्ये 63 धावांची ती बहारदार खेळी केली होती. जबरदस्त खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि या चेंडूवरती इथे मात्र बीट केला जात आहे. गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. अचूक टप्प्याचा वापर केला आणि त्यानंतर फलंदाज श्रेयसला फसवलं जाते आणि एक जबरदस्त बॅटर म्हणून सातत्याने जर पाहायला गेलं तर खेळत असतात मुन्ना परब. 5 चेंडूमध्ये 5 षटकार याच्या खेळाडूच्या नावावरती आहेत. मालवणची स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. 5 चेंडूमध्ये 5 षटकार या खेळाडूने लगावले होते असा मुन्ना परब ऑलराऊंडर खेळाडू. ओहो, या चेंडूवरती बीट केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला जाईल का नाही आहे कारण का लॉंग चेस होतं आणि सुपर नव्हता हा जेल टिपणं. परंतु प्रयत्न केले गेले अनिकेत पाटोळीच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम कवटेमाका आणि त्याचबरोबर सुशील गायकवाड हे देखील इथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होते. जेल टिपण्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केले परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 62 धावा या फलकावरती. आणि त्याचबरोबर कोल्हापूरचा एक ऑडिटर फलंदाज आणि प्रेक्षक त्याला लाडाने जल्लाद देखील म्हणतात तेच अवधूत पाटील मॅन फ्रॉम बुळे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचा देखील खेळ आपण जरूर पाहणार आहोत. गोलंदाजाची तमा न बाळगणारा हा फलंदाज आहे अवधूत पाटील. आमचे मित्र आहेत अवधूत. आज मैत्री दिनाच्या तुला देखील शुभेच्छा. हो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर इथे मात्र रनआउटची विकेट आली का. नक्कीच रनआउटची ती महत्वाची विकेट सॅक्रिफाईस केली श्रेयसने. या चेंडूवरती जावं लागतं इथे मात्र श्रेयसला माघारी. चांगले चेंडू इथे मात्र सातत्याने पाहायला मिळतात. 2 चेंडू डॉट आले आणि म्हणूनच कुठेतरी इथे शफिकने स्वतः जबाबदारी घेतली आहे कारण का शफिकला इथे मात्र धावांची गती वाढवायची आहे. आणि त्याचबरोबर माझा जिवलग मित्र या टेनिस क्रिकेट विश्वाने अजून एक मला एक जिवलग मित्र दिला. तो सध्याच्या घडीला स्टारकास्ट खेळाडूंच्या यादीमधला खेळाडू आहे. तो म्हणजेच मयूर कारंडे यांचं देखील आगमन झालंय. मयूर आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 या संघातून खेळताना पाहायला मिळतील. बालाजी ज्वेलर्स हा संघ आहे त्यांच्यामधून खेळताना पाहायला मिळतील. परंतु या चेंडूवरती स्लाइस केलाय का मी जबाबदारी घेतली आहे का मी स्ट्राईक साठी धडपडत होतो याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला शफिकने दिलंय. जबरदस्त चेंडू होता. चेंडूमध्ये खराबी नव्हती परंतु तो फटक्यामध्ये आत्मविश्वास जो आत्मविश्वास पाहिजे तो आत्मविश्वास पाहायला मिळालाय आणि 6 धावांची मोर लागली. बॅट्समन नेम अभि. ओके अभि इथे मात्र बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम कर्नाटका बेळगाव परिसरातील हे नाव आहे अभि. हे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच कुठेतरी जर पाहायला गेलं तर रब्बानी यांचा उजवा हात आहे. नक्कीच अभि आणि संतोष हे त्यांचे मुख्य खेळाडू आहेत. अभि आणि संतोष यांच्यावरती सातत्याने रब्बानी याचा भरोसा राहिलाय आणि रब्बानीला मारणारा वर्ग देखील खूप आहे बेळगाव परिसरामध्ये कारण का मोठा खेळाडू आहे रब्बानी. त्यांचा देखील खेळ पाहणारच आहोत आपण. ओहो परंतु इथे मात्र मुन्ना परबची जादू पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू आणि त्यानंतर डायरेक्ट हिट आणि जावं लागतं अभिला. बॅक टू द पॅव्हलियन माघारी परतले. काय चेंडू टाकलाय पहा. क्रिकेटचा देखील चांगल्या गोलंदाजीसाठी दाद देत आहेत आणि त्याचमुळे इथे मात्र धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 68 धावा या धावफलकावरती लागलेत. स्कोरची भूमिका आमची ज्यांनी या स्पर्धेसाठी 5 दिवस सातत्याने योगदान दिले खारीचा वाटा दिलाय विश्वजीत देसाई सर स्कोरची भूमिका पार पाडतायत. चांगली स्कोरची भूमिका अपडेट आम्हाला सातत्याने देत आहेत आणि ते सांगतायत इथे स्कोर झालाय
5 षटकाच्या समाप्तीनंतर 68 69 धावांचं टोटल इथे मात्र भेदायचं आहे या मॅच मध्ये दक्कनपणा संघाला पाहायचं आहे या धावा कशा प्रकारे इथे मात्र बनवल्या जातील आणि रोखल्या जातील. सातत्याने मला सपोर्ट व्यक्तिमत्व वटारचा एक जबरदस्त खेळाडू कोल्हापूरची आणबान शान म्हणून ज्याला ओळखलं जातं असे आमचे मित्र रिवर्सचा बेदात बादशाह इथे मात्र पाहायला मिळतात. आलो आलो अविनाश टबरे सर आपल्याला देखील मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आहेत. अशीच मैत्री आपली सातत्याने राहो आणि तुला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मैत्री दिनाच्या शुभेच्छा. आणि जेव्हा फॉर्म नसेल तर तो नेहमीच त्या ग्राउंड मध्ये येतो, दहशत करतो, पुन्हा एकदा आपला कमबॅक करतो असा खेळाडू विनायक स्वामी. आपल्याला देखील मैत्री दिनाच्या शुभेच्छा. जे खेळाडू जे जी मैत्री या क्रिकेटने दिली त्या सर्व मित्रांना आज मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आहेत. नक्कीच कोल्हापूरकरांचं प्रेम राहिलंय म्हणूनच जयेश फुटफुडे हे नाव समालोचन क्षेत्रामध्ये हे पुढे आलंय. कोल्हापूरकरांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच अंबाबाईचा आशीर्वाद आहे, कोल्हापूरकरांचा आशीर्वाद आहे आणि या प्रेमानेच आज जयेश फुटफुडे नाव हे समालोचन क्षेत्रामध्ये गाजतंय. नक्कीच कोल्हापूरकरांचे हे प्रेम असंच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला बॅटिंग साठी सज्ज व्हायचं आहे. दक्कनपणा संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं आहे, परंतु दुसऱ्या बाजूने आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय तो म्हणजे मयूर स्पोर्ट्स लिंगनूरचा संघ जो सध्याच्या घडीला या मॅच मध्ये जे आहे ते एक प्लॅनिंग करतायत. पाहायचं प्लॅनिंग कशा प्रकारे केली जाईल आणि मैत्रीच्या दुनियेतील एक अजून एक सच्चा माणूस जो माझा सातत्याने पाठीराखा राहिलाय माझ्यासाठी नेहमीच जर पाहायला गेलं तर एक भावाप्रमाणे राहिला आहे तेच माझे मित्र माले स्पोर्ट्स मालेचा एक जबरदस्त खेळाडू अर्जित सोळसे यांचं देखील आगमन झाले. अर्जित तुला देखील मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा मित्रा. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर छोटे मिया आणि बडे मिया नक्कीच सख्खे भाऊ नाही आहेत, परंतु जर पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये छोटे मिया बडे मियाच म्हणायला लागेल आणि दोघेही जर पाहायला गेलं तर बॅटिंग साठी सुभान अल्ला जबरदस्त बॅटर आहेत आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय अनिकेत आनंदा पाटोळे मॅन फ्रॉम कवटे महाकाळ. जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू अनिकेत पाटोळे हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतात जलसिंग पाटील. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पडळ एक छोटस गाव आणि या गावामध्ये 7 मे 1992 हा या खेळाडूचा जन्म आणि त्यानंतर या खेळाडूने सर्वात आणि ग्रामीण क्रिकेट खेळला आणि तेव्हा या खेळाडू वरती नजर ही अवधूत पाटीलची पडली आणि अवधूत पाटीलने या खेळाडूला जर पाहायला गेलं तर प्रमोट केलं, मोठ्या संघामध्ये एक स्थान दिलं आणि त्यानंतर हे नाव हे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य करताना पाहायला मिळालं. मोठमोठ्या संघांमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हे नाव आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. कोकणामध्ये देखील आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने येत असतात. असे नाव आहे जलसिंग पाटील.
हे नाव नक्कीच परिचयाचं नाव आहे. 128 धावा करत बेस्ट बॅटर ठरले होते. कवठे महाकाळची ती टुर्नामेंट जबरदस्त फॉर्मामध्ये होते आणि हा खेळाडू देखील सांगली जिल्ह्याला बिलॉंग करणार आहे. सांगली जिल्हा कवठे महाकाळ तालुक्यामध्ये 3 सप्टेंबर 2003 मध्ये या खेळाडूचा जन्म आणि त्यानंतर अनिकेत पाटोळे हे नाव सांगली जिल्ह्यामध्ये सातत्याने गाजत होतं आणि नंतर या खेळाडूवरती जर पाहायला गेलं तर जयसिंग पाटील असेल, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर जीवन सर यांची नजर पडली आणि त्यांनी दक्कन पन्हाळा या संघामध्ये या खेळाडूला व्यावसायिक संघामध्ये स्थान दिलं. गोलंदाजी मार्कवरती उभरता सितारा आहे राहुल खुडचे, मॅन फ्रॉम बोरगाव. जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू होणार आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला गेलाय. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट इथे मात्र मिळवली गेली आहे. जलसिंग पाटील गोल्डन डकचा शिकार, जावं लागतंय पहिल्या चेंडूवरती माघारी. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुनाळ एक गाव आणि याच गावाने दिलंय प्रमोद चव्हाण हे ब्रँडेड नाव. सध्याच्या घडीला पुण्याचा डाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 14 फेब्रुवारी 1996 या खेळाडूचा जन्म आणि त्यानंतर सातत्याने पन्हाळा विभागाने हे नाव चर्चेमध्ये राहिलं. जर्मन स्पोर्ट्स पुन्हा हा घरचा संघ आणि त्या संघातून जबाबदारीचं क्रिकेट खेळत असतात आणि त्याचबरोबर दक्कन पन्हाळा हा व्यावसायिक संघ आणि त्याचबरोबर भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 या संघाकडे कडून देखील खेळत असतात सातत्याने. ओहो, या चेंडूवरती दिमागतीचं चेंडू बोट रोल केले आणि त्यानंतर या चेंडूवरती फेकी केली. इथे मात्र चांगली फेकी पाहायला मिळते. विनोद शेवाळे यांच्यामध्ये चांगली फेकी पाहायला मिळाल्या. मैत्रीच्या दुनियेतील अजून एक मोठा माणूस आहे, एक दर्जेदार माणूस आहे. या चेंडूवरती इथे हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेला तर एक खराब चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय, परंतु या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा वाईट +1 एकूण 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेत. नक्कीच 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्यानंतर धावसंख्येत टोटल आतापर्यंत 3 धावा. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि त्यामुळे थोडंसं प्रेशर, पण तो प्रेशर हँडल करण्याची क्षमता आहे कारण का मोठा क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी केलंय. आणि जर पाहायला गेलं तर विकेट किपर रब्बानी हे देखील पाहायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत आणि म्हणूनच थोडंसं मार्गदर्शन जे आहे ते आपल्या खेळाडूंना करतायत, गोलंदाजांना करतायत. अनुभवाची कमी नाही आहे रब्बानी यांच्याकडे कारण का हा स्टारकास्ट खेळाडू रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी सारख्या मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून केल्या गेल्या. एक मोठं नाव आहे रब्बानी. ओहो, नक्कीच चांगला चेंडू, बोटांची जादू, पुन्हा एकदा थोडंसं फ्लाईट डिले आणि त्यानंतर अचूक टप्प्याची गोलंदाजी. आणि याच गोलंदाजीवरती थोडंसं जर पाहायला गेलं तर प्रमोद चव्हाणला थांबवलंय, परंतु प्रमोद चव्हाणला थांबवणं म्हणजे हे देखील सोपं नाहीये, परंतु या खेळाडूकडे ती क्षमता आहे. आणि राहुल कोडचे देखील सांगतायत येणाऱ्या काळामध्ये हे नाव लक्षात ठेवा, राहुल कोडचे नाव, कारण का मी देखील तयारीनुसार आलोय. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे मात्र जर पाहायला गेला तर नक्कीच चांगली फेकी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट असती तर कुठेतरी अडचणीमध्ये वाढ झाली असती, परंतु चित्त्याची चपळाई ही या खेळाडूची वैशिष्ट्य आहे. अनिकेत पाटोळे यांच्या माध्यमातून चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली आणि त्यामुळे या चेंडूवरती एकेरी धाव ही कंप्लीट देखील झाली आहे. क्रिकेटच्या मैदानावरती धावा चोरण्याची कामगिरी केली जाते. एकेरी धाव एक धावेसाठी तरसावं लागतंय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4 धावा या धावफलकावरती लागलेत. म्हणजे गौरव गुंगरे सरांनी जे एका षटकामध्ये जे प्रेशर टाकलं होतं ते षटक इथे मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते या दुसऱ्या इनिंगमध्ये.
हो चांगला फटका इथे मात्र स्लाइस केला, फटका तर जबरदस्त केलाय. श्रेयस याच्यामध्ये अजून चूक झाली आहे, थोडस लेझी राहिले होते आणि तयार नव्हते या चेंडूसाठी आणि म्हणूनच या चेंडूवरती इथे मात्र फेकी सुद्धा खराब पाहायला मिळाली आहे. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. ही विकेट प्राइज विकेट होती. ही विकेट म्हणजे आपण अर्धी मॅच जिंकली होती, कारण काय याच खेळाडूने महत्वाच्या मॅच मध्ये जेव्हा पन्ना संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला होता, दुसरी मॅच महत्वाची होती, त्याच मॅच मध्ये याच खेळाडूने याच मैदानावरती अर्धशतक केलंय. असा खेळाडू आहे, मॅच विनिंग पारी क्षमता या खेळाडूकडे. या खेळाडूला जीवदान दिलंय म्हणजे आपण कुठेतरी आपल्या पायावरती हलकीशी का होईना कुऱ्हाड मारून घेतली आहे. जखम आपल्याला दिली जाईल का हे देखील पाहावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी करतायत इथे मात्र राहुल, परंतु राहुलला देखील साथ द्यावी लागेल. थोडंसं लेझी राहिले, थोडंसं तयार नव्हते या शॉटसाठी. त्यांना वाटलं देखील नव्हतं की या प्रकारे चेंडू आपल्या दिशेने येईल. परंतु श्रेयस चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चूक झाली जरूर, परंतु त्यांच्या माध्यमातून ती चूक सुधारवली जाईल. परंतु ही चूक किती महागडी ठरेल हे देखील पाहावं लागेल. नक्कीच ही चूक महागडी ठरते. पहा या चेंडूवरती हुक शॉट आणि त्यानंतर चेंडू सरस सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती आणि रबारी देखील सांगतायत चूक केलेस आणि ती चूक तुलाच इथे मात्र पूर्ण करायची आहे. या मॅच मध्ये या गोल फलंदाजांना रोखायचं असेल तर मी तुझा वापर करणार आहे. पाहायचंय या दुसऱ्या षटकामध्ये श्रेयसला बोलवले गेलंय. या दुसऱ्या षटकामध्ये कोण येते, श्रेयस येत आहेत की स्वतः रब्बानी इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती येतील. नक्कीच कॅप पंचांकडे दिली म्हणजे तयारीनिशी आले तर रब्बानी. संतोष सोळगे पाटील यांच्या बरोबरीने चर्चा केली आणि त्यानंतर संतोष सोळगे पाटील यांनी सांगितलं या मॅच मध्ये तुझी ही गोलंदाजी महत्वाची आहे, कारण का ही साझेदारी जर ब्रेक करायची असेल तर तुझा अनुभव येथे पणा लावणं देखील गरजेचं आहे. वेगाचा शेवट म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं. रब्बानी यांची ओळख हीच आहे, वेगाचा बेदात बादशाह. आणि बादशाह आलाय, पाहायचंय बादशाहच्या विरोधात इथे मात्र दक्कन पणाचे हे एक्के काय करतील. रब्बानी यांचा पहिला चेंडू, चेंज ऑफ पेस, परिवर्तन, परंतु या परिवर्तनामध्ये जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्ची केल्या जात आहेत. पहिला चेंडू इथे मात्र खराब टाकलाय, नक्कीच कमबॅक केला जाईल या शंका नाहीये. थोडंसं जर पाहायला गेलं तर खूप अंतर कापून आलेत आणि त्यामुळे थोडीशी बॉडी फ्री झाली नाहीये. बॉडी फ्री झाल्यानंतर रब्बानी याचा पेस आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु या खेळाडूकडे चातुर्य आहे, या खेळाडूकडे खूप सारे बाण आहेत, खूप सारे अस्त्र आहेत आणि ते अस्त्र दाखवली जरूर जातील. रब्बानी गोलंदाजी मार्कवरती. ओहो चांगला चेंडू खोदून काढलाय, जबरदस्त फटका कार्पेटच्या साहाय्याने केलाय. त्यानंतर इथे मात्र शफिक आले, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा आहेत. नक्कीच 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलेत आणि या 2 धावांनी धावसंख्येचं टोटल आतापर्यंत पाहायला मिळते ते म्हणजे 13 धावा. 3-13 वाजवायची वेळ आली आहे. नक्कीच रखरखत ऊन आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सोपं नाही आहे या रखरखत्या उन्हामध्ये, या पावसाळ्याच्या रखरखते ऊन झेलणं सोपं नाही आहे. हेच क्रिकेटरांचं जीवन आहे. क्रिकेटरांना प्रत्येक वातावरणामध्ये आपल्याला जे आहे ते सामावून घ्यावं लागतं, परिस्थितीची मिळतं घ्यावं लागतं आणि त्यानंतर एक चांगला खेळाडू तयार होतो. सोपं नाही आहे क्रिकेटर होणं. वाटत जरी असेल हे खेळाडू पैसे कमवत आहेत, परंतु सोपं नाही आहे, मेहनत घेत आहेत हे खेळाडू आणि म्हणूनच त्यांच्यावरती धनलक्ष्मी जी आहे ती प्रसन्न झाली. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, थोडंसं नाराज देखील आहेत प्रमोद, कारण का फुलटॉस चेंडू होता, ओळखता कारण का चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला आणि त्यानंतर जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विनोद शिवाळे यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळते. धावा त्याच्या माध्यमातून रोखल्या जात आहेत. नक्कीच विनोद शिवाळे यांचं जर पाहायला गेलं तर शॉप देखील आहे, अमित वाड्यामध्ये त्यांचं शॉप आहे. ब्रँड लुक मेन्स वेअर हे त्यांचं शॉपचं नाव आहे. आताच त्यांनी एक पुण्याचं काम केलंय, अनाथ मुलांसाठी त्यांनी कॅश आणि त्याचबरोबर ब्रँडेड
टी शर्ट देखील त्यांनी जे आहे ते दान केलंय. परंतु या चेंडूवरती फटका जबरदस्त केलाय, लोअर फुल टॉस आणि या चेंडूवरती आक्रमण, 6 धाव्यांची मोहर, दिल मांगे मोहर, 6 धावा. जबरदस्त हा चेंडू जबरदस्त टाकला होता. चेंडू मध्ये कोणतीच खराबी नव्हती, परंतु या खेळाडूकडे तो क्लास होता आणि तो क्लास इथे मात्र पाहायला मिळालाय. आणि इथे या चेंडूवरती रब्बानी यांचा देखील क्लास घेतलाय. 6 धावा, धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 48 धावांची गरज आहे. 48 धावा इथून पुढे आपल्याला बनवायचेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्की चांगला चेंडू करप्याच्या साह्याने फटका केलाय, जबरदस्त फटका. इथे तर पाहायला गेलं तर थोडस नैसर्गिक करता आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. विनोद शेवाळ चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. मिड विकेटला ते पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर फॉरवर्ड मिड विकेटला त्यांनी चेंडू अडवलाय, कलेक्ट केलाय आणि त्यानंतर फेकी गेले. तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 22 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र गिरकी घेतली जरूर, परंतु इथे गोलंदाजाने फलंदाजी फिरकी घेतली आहे. लेगबाईच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात. धावा कशा येणं गरजेचं आहे, परंतु येणं गरजेचं आहे, कारण का त्या एक एक धावेसाठी इथे मात्र हा रणसंग्राम आहे आणि म्हणूनच या एक एक धावा किमती आहेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 23 धावा फलकावरती लागले. चांगलं टोटल उभारलं गेलंय. 2 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय आणि 23 धावा. दोन्ही खेळाडूंचं पारड, दोन्ही संघांचं पारड सध्याच्या घडीला समान स्थितीमध्ये आहे, कारण का दोन्ही संघांची धावसंख्या या 2 षटकांनंतर 23च्या आसपासच होत्या. म्हणजेच काय तर इथे चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार यात शंका नाहीये. चला, पीएम स्पोर्ट्स आणि विराट स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर अजून एक मॅच पाहायला मिळेल. प्रवीणजी मिटारी सर यांचा हा संघ आणि त्याच्या विरोधात विराट स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय. विराट स्पोर्ट्स शिवतेज ग्रुप हा संघ पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली संघबांधणी जे आहे ती विशालजी कल्याणकर सर यांच्या माध्यमातून झाले. ISPL चे हेड कोच देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज खेळाडू आलेत. 23 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. 23 धावा आलेत. पाहिजे या षटकामध्ये कशा प्रकारे धावा रोखल्या जातील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. राहुल कोटच्यावरती विश्वास दाखवलाय. पाहिजे राहुल कशा प्रकारे या मॅच मध्ये कमबॅक करतील. हे षटक महत्वाचं आहे, कारण का जिंकण्यासाठी 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. 18 चेंडू 46 धावा. नक्की चांगला चेंडू इथे मात्र वेगाने बीट केला जात आहे. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. थोडंसं जर पाहायला गेलं तर ऑफसेटच्या दिशेने या चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला. पॉईंटच्या दिशेने खेळून काढायचं होतं, परंतु संपर्क नाहीये आणि त्याबरोबर चेंडू उंची, एवढी उंची फलंदाजाला एक्सेप्टेड होती, ती उंची पाहायला मिळाली नाहीये. ओहो, दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न. नक्कीच चेंज ऑफ पेस, परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये धावा रोखल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि म्हणूनच रब्बानी यांनी स्वतः राहुल वरती विश्वास दाखवलाय. रब्बानी चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्यांना देखील माहिती आहे हा युवा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, तर त्याच्या माध्यमातून हे तिसरं षटक देखील पूर्ण करणं हे आपल्याला गरजेचं आहे आणि रब्बानी यांचा क्लास इथे मात्र पाहायला मिळतोय. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती गेले, त्यानंतर टॅप केला. एकेरी धावेसाठी हा फटका केला. कव्हर पॉईंटच्या दिशेने हा फटका केल्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. नो चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. नो चेंडू आहे, म्हणजे पुढील चेंडू हा फ्रीटचा असणार आहे. हा चेंडू टाकलेत, परंतु नो +1 एकूण 2 धावा या चेंडूवरती गिफ्टेड बॉल केल्यात. धावसंख्या 25 धावा. 25 धावा त्या फलकावरती. हा चेंडू नक्कीच गोल्डन चेंडू असणार आहे दोन्ही संघांसाठी. धावा रोखल्या तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी आणि धावा बनवल्या गेल्या तर फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. नक्कीच लोअर फुलटॉस, जबरदस्त चेंडू. नक्कीच फक्त या चेंडूला रिलीज केलं गेलंय, हलक्या हाताने टाकलं आणि त्यानंतर प्रमोदला फसवलं गेलंय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फुलर लाईनचा चेंडू होता, परंतु सोपा नव्हता. लोअर फुलटॉस होता. जरी हा चेंडू दिसायला सोपा वाटत असेल तरी खेळण्यासाठी हा चेंडू सोपा नव्हता. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, परिवर्तन, बोट रोल केली आणि त्यानंतर अडकवलं गेलंय प्रमोद चव्हाणला. बॅक टू द पेव्हिलियन जावं लागेल प्रमोदला. माघारी परतले इथे मात्र प्रमोद.
पीएम स्पोर्ट्स आणि विराट स्पोर्ट्स दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा खेळाडू, नाव मुन्ना परब, ज्याने ध्रुव ट्रॉफी गाजवली. 17 चेंडू मध्ये तब्बल 63 धावा कृष्णा सातपुते सरांच्या संघाच्या विरोधात त्याने बनवल्या होत्या. मालवण येथे सध्याच्या घडीला त्यांनी 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकले, असं दहशतीचं नाव आहे. लेफ्ट आर्म फलंदाज आहे आणि सध्याच्या घडीला या खेळाडूची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सातत्याने पाहायला मिळाले. एक युवा टॅलेंटेड फलंदाज आहेत, यांना देखील आपण एमजे ट्रॉफी मध्ये पाहिलं होतं. पहिल्या दिवशी ते जबरदस्त खेळले होते, दुसऱ्या दिवशी आले नव्हते, एक मुंबईची स्पर्धा खेळण्यासाठी गेले होते. या चेंडूवरती नक्की चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय. हा चेंडू महत्वाचा होता, या चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं होतं. अनिकेत लोहारला इथे मात्र जर पाहायला गेलं तर आतमध्ये घेतल्या. इथे अनिकेतला पॉइंटच्या दिशेने जे आहे ते क्षेत्ररक्षणासाठी तैनात केलं आणि त्यानंतर नक्कीच चांगला चेंडू. या चेंडूवरती फटका फसला, चेंडू हवेत आणि त्यानंतर नो चेंडू आहे. नक्कीच नो चेंडू आहे म्हणजे फ्री होता. नक्कीच थोडस फ्रीट आहे, त्यामुळे आपण फिल्डिंग चेंज करू शकत नाही. आपण जर साइड चेंज झाली असती, स्ट्राइक चेंज झाली असती तर नक्कीच आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं गरजेचं होतं. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला. पंचांच्या निदर्शनामध्ये ती हलकीशी चूक लक्षात आली आणि त्यानंतर पंचांनी पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय. फ्रीटचा चेंडू असणार आहे, फ्रीट कंटिन्यू आहे. या चेंडूवरती फटका जबरदस्त केलाय. मुन्ना परबच्या बॅट मधून हवाई सफर. नक्कीच थोडासा लेझी खेळला गेला, परंतु तरी देखील जबरदस्त केला गेलाय. 6 धाव्यांसाठी गेलाय पार. चेंडू जाईल सरस सीमारेषा पार. षटकार, 6 धावा आता फलकावरती लागल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 33 वरती विराजमान झाले आणि आमचे मित्र नक्कीच सावर्ड्यामध्ये असताना आमची मैत्री झाली होती. विकी कलमे, विकी तुला देखील आज मैत्री दिनाच्या शुभेच्छा. नक्कीच विकी कलमे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. लातूर एक्सप्रेस हे देखील आज खेळताना पाहायला मिळते. विराट स्पोर्ट्सचा कर्णधार म्हणून आज तो इथे मात्र दाखल झालाय. अपोजिट संघ पीएम स्पोर्ट्स अपोजिट संघाचा कर्णधार आलाय, आपण देखील यायचं आहे. विकी कलमे एक मोठं नाव आहे, टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आहे विकी कलमे. लातूर एक्सप्रेस परंतु सध्याच्या घडीला पुण्यामध्ये आहेत, म्हणूनच पुण्यामध्ये देखील मोठं क्रिकेट सध्याच्या घडीला ते खेळत आहेत. यमराज मृत्युंजय पुणे हा त्यांचा व्यावसायिक संघ, ज्या संघाची दहशत ही सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळते. महेश नानगुडे या संघातून खेळतात. जबरदस्त चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा. नक्कीच मिस्टर एक्स्ट्रा आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 34 धावा या धावफलकावरती लागलेत. आतापर्यंत 34 धावा या धावफलकावरती लागले जातात. 34 धावा या धावफलकावरती लागलेत. पीएम स्पोर्ट्स कर्णधार यायचा आहे प्रवीणजी मिटारे सर, आपला संघ येऊ द्या. प्रवीण जी मिटारे सर आपल्या संघाचा कर्णधार येऊ द्या. अपोजिट संघाचा कर्णधार आलाय, चला येऊ द्या प्लीज. सहकार्य करायचं कारण का आपल्याला आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडायची आहे. धनंजय पाटील सर आणि त्याचबरोबर राजेंद्रजी पाटील सर यांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 धावा, 35 धावा अजून देखील बनवायचे आहेत. येणारी 12 चेंडू महत्वाचे आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय पहा,
मिस्टर ISPL फिरकीचा एक उभरता जादूगार म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे असा हा एक जादूगार, ज्या जादूगारावरती विशालजी कल्याणकर सरांची नजर पडली आणि त्या खेळाडूला इथे मात्र एका मोठ्या स्टेजवरती नेऊन ठेवलं. एक या खेळाडूचा एक मोठा बेंच मार्क त्यांनी सेट करून ठेवलाय. विशालजी कल्याणकर सर याचे गुरु देखील आहेत. तेच श्रेष्ठ मातीवड्डर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले सध्याच्या घडीला. एक उभरता सितारा, नक्कीच या खेळाडूने आपली किंमत वाढवली आहे आणि यासाठी त्यांनी देखील कष्ट घेतले आहेत. असा खेळाडू आहे इथे श्रेष्ठ मातीवड्डर. ऑलराऊंडर खेळाडू आहेत, जबरदस्त खेळाडू आहेत आणि फिरकीचा जादूगार म्हणून स्पेशलिस्ट आहेत. बेळगाव, निपाणी आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या परिसरामध्ये चांगलं क्रिकेट या खेळाडूने केलं. चला कर्णधार येऊ द्या. PM स्पोर्ट्स सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. लास्ट कॉल नाहीतर पेनल्टीला समोर जावं लागेल. आता मात्र 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 म्हणजे 17.5ची सरासरी. शेषाचा चेंडू, जबरदस्त चेंडू आणि या चेंडूवरती फिरकीच्या जादूगाराने जादू चालवली. जाऊ दिलंय इथे मात्र या चेंडूवरती माघारी परत आहेत अनिकेत पाटोळे. बॅक टू द पॅव्हलियन. नाव ज्याच्या शांतता परंतु बॅटिंग मध्ये तेवढाच खुंकार. फलंदाज मॅन फ्रॉम बिजापूरला बिलॉंग करणारा खेळाडू सध्याच्या घडीला प्रशांत बेन्नूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बिजापूरचा खेळाडू आहे. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर बेळगाव, निपाणी परिसरामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट केलंय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडू देखील बोलबाला राहिलाय असा खेळाडू आहे. सध्याच्या घडीला प्रशांत बेन्नूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ISPL मध्ये जाण्याचं या खेळाडूचं देखील स्वप्न आहे आणि त्यासाठी मेहनत देखील घेत आहेत हे खेळाडू. गेल्या वर्षी पन्हाळ्यामध्ये या खेळाडूला पाहिलं होतं. जबरदस्त खेळ दक्कन पन्हाळ संघाच्या विरोधातच केला होता आणि प्रथमेश राठोड सारखाच खेळाडू त्या संघामध्ये होते आणि 1 लाखाची स्पर्धा त्यांनी जिंकली होती. बंटी बद्रिके सारखे खेळाडू होते दक्कन पन्हाळ संघामध्ये. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र फलंदाजाची इथे मात्र गिरकी फिरकी घेतली या गोलंदाजाने. फिरकीचा जादूगार जादू प्रेक्षकांच्या मनावर देखील चालवतोय. याच निपाणी परिसरातील एक उभरता सितारा आहे. नक्की चांगला चेंडू वेगात टाकलाय आणि त्यानंतर एक्स्ट्रा धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते कारण का अतिरिक्त बाउन्स आहे. 1 बाउन्सचा इशारा देखील दिला जातोय. म्हणजेच काय तर इथे जर पाहायला गेलं तर आपला जो 1 बाउन्सचा जो कोटा आहे तो आपण पूर्ण केलाय. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि या चेंडूवरती फसवलं जात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि जर पाहायला गेलं तर मी म्हणेन सुशील गायकवाड याच्यावरती यांनी विश्वास ठेवला नाहीये. दक्कन पन्हाळ मी आधी देखील सांगितलं होतं की सुशील गायकवाड यावर्षी जबरदस्त फॉर्मामध्ये आहेत. चांगली बॅटिंग करतात आणि रबर बॉल क्रिकेट हे सातत्याने खेळत आहेत देखील. या खेळाडूवरती देखील विश्वास दाखवणं गरजेचं होतं. सुशील गायकवाड धावसंख्येचा टोटल आतापर्यंत 35 धावा फलकामध्ये. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि या चेंडूवरती रनआउटची विकेट जरूर इथे मात्र पाहायला मिळते. प्रशांत इथे मात्र माघारी परत आहेत. वाईट चेंडूचा इशारा इथे मात्र दिला जातो आणि या चेंडूवरती माघारी परतले इथे मात्र प्रशांत. बॅक टू द पेव्हलियन. नाणेफेक होतीये. PM स्पोर्ट्सचा कर्णधार रणजित सलगर हे देखील खेळताना पाहायला मिळते. रणजित देखील एक जबरदस्त असा उभरकीस आलेला सितारा आहे आणि त्याचबरोबर विकी कलमे यांच्यामध्ये नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल इथे विराट स्पोर्ट्सच्या बाजूने लागलाय. विराट स्पोर्ट्स शिवतेज संघ हा संघ इथे मात्र नाणेफेक जिंकताना पाहायला मिळालाय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 36 धावा फलकावरती. शुभम गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. व्हायचं आहे त्याच्या विरुद्ध त्याच्या बरोबरीने आता मात्र मुन्ना परब स्ट्राईक वरती. मुन्ना परबला मालवण येथील कारनामा 5 चेंडूमध्ये 5 षटकारांचा तो कारनामा या मॅच मध्ये करावा लागेल.
ओहो चांगला चेंडू, परंतु श्रेयस सांगतायत तुम्ही कुठून या, परंतु मी या मैदानाचा बादशाह आहे, मी बादशाह आहे, मी बादशाहगिरी पुन्हा एकदा सिद्ध करणार. आणि सध्याच्या घडीला या बादशाहने, फिरकीच्या बादशाहने बादशाहगिरी सिद्ध केली आहे. हो चांगला चेंडू वेगात टाकला. या आधी फिरकीची जादूगाराची जादू चालली, त्यानंतर फिरकीचा जादूगार म्हणाला माझा वेगवान चेंडू देखील झेलता येतोय का पहा, झेलण्याची क्षमता आहे का पहा. आणि सध्याच्या घडीला तो झेलता आला नाहीये. चेंडू वाचावे लागतील, चेंडू रेड करावे लागतील. कोणीतरी म्हटलं देखील आहे वाचाल तरच वाचाल. ओहो चांगला चेंडू, फिरकीचा जादूगार. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या श्रेयस साठी. मिस्टर ISPL जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि इथे मात्र 4 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या 36-36. या षटकामध्ये फक्त 2 धावा. या महत्वाच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी. मी आधीच सांगितलं होतं की या फिरकीच्या जादूगाराला इथे मात्र खेळणं सोपं नाही आहे. जर ड्राय विकेट असेल तर आपल्याला इथे श्रेयसची गोलंदाजी ही प्रभावित पाहायला मिळेल. आणि जर याच मैदानावरती पाऊस पडला तर रब्बानी यांचे आगीचे गोळे ओकणारी गोलंदाजी हे देखील सामोरे जायचं आहे. म्हणजेच मयूर स्पोर्ट्स लिंगनूर या संघाने गोलंदाजी आहे ती तगडी केली आहे. 36 धावा फलकावरती लागले आहेत. अजून देखील जिंकण्यासाठी 6 चेंडू आहेत, 33 धावांची गरज आहे. 6 चेंडू 33 लगावले जातील का? 6 चेंडू मध्ये 5 षटकार लगावावे लागतील, कारण का महत्वाची मॅच आहे. परंतु आव्हान सोपं नाही आहे, कारण का गोलंदाजी मार्क वरती कोण आलाय? संतोष सोळगे पाटील. पाटील दणका देण्यासाठी सज्ज झालेत. नक्कीच याच खेळाडूने जर पाहायला गेलं तर 6 चेंडू मध्ये 2 धावा रोखल्या होत्या. एक स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची होती आणि त्यामध्ये या खेळाडूने 6 चेंडू मध्ये 2 धावा दिल्या नव्हत्या. जबरदस्त गोलंदाज आहे. ओहो वेगात टाकलाय चेंडू, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजी मध्ये नक्कीच आपल्या संघासाठी योगदान दिलं नाही आहे, परंतु गोलंदाजी मध्ये ते देत आहेत. आज रब्बानी आणि त्याचबरोबर संतोष सोगे पाटील हे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मयूर स्पोर्ट्स लिंगनूर संघ एक ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरलाय. परंतु या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर लेगबाईचा इशारा, एक्स्ट्रा धाव या चेंडूवरती धाव जी आहे ती पुश होताना दिसते. बॅटच्या माध्यमातून आल्या नाही आहेत, परंतु इथे या धावा ज्या आहेत त्या लेगबाईच्या स्वरूपामध्ये आल्या आहेत. धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र 5 चेंडू मध्ये 5 षटकार या मॅच मध्ये लगवेल का? पुन्हा एकदा तो कारनामा करेल का? मुन्ना परब स्ट्राईक वरती. नक्कीच हा चेंडू जर पाहायला गेला तर उद्वेष्टीच्या बाहेरचा आहे आणि त्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आहेत. एक्स्ट्रा धावा रोखावे लागतील. 5 चेंडू मध्ये 5 षटकार लगावले गेले तर 30 धावा होतील. जिंकण्यासाठी 31 पाहिजे, म्हणजेच सुपर से ऊपर मॅच पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये सुपर ओव्हर पाहिले, आज देखील पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. परंतु त्याचं उत्तर फलंदाजांना द्यायचं आहे. इथे मात्र लेझी क्रिकेट आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू. नक्कीच एक चांगला चेंडू इथे मात्र 5वा चेंडू टाकलाय. धीम्या गतीचा चेंडू रेड करणं सोपं नाहीये आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संतोष सोळगे पाटील, कणबर्गी गाव, छोटस गाव आणि याच गावातून हा खेळाडू जर पाहायला गेला तर चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालाय. ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर इथे वेगाने बीट केल्यानंतर धाव संख्येला रोखलं जातं. एकेरी धाव आली आहे. इथे नाराज केलाय मुन्ना परब दे. प्रेक्षकांमध्ये चर्चा होती कवलीचा खेळाडू आहे, काहीतरी कारनामा करेल, परंतु रोखलं गेलंय त्याला. नक्कीच चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला आणि त्या चेंडूवरती इथे स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर धावा रोखल्या गेल्यात. संतोष सोळगे पाटील आतापर्यंत मालिकावीराच्या 14 सायकल या खेळाडूच्या नावावरती आणि एक इलेक्ट्रिक बाईक या खेळाडूने जिंकले देखील. नक्की जबरदस्त खेळाडू आहेत. हो चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. संतोष सोळगे पाटील सांगतायत मी देखील बायकर मॅन आहे, मी देखील एक इलेक्ट्रिक बाईक जिंकले, आतापर्यंत 14 वेळेला सायकल जिंकल्यात मी आणि मी देखील एक स्टारकास्ट खेळाडूंच्या यादीमध्ये आहे. मनोज 11 कणकवलीमध्ये संघातून सातत्याने कोकणामध्ये खेळत असतात. मोठं क्रिकेट खेळले कोकणामध्ये देखील या खेळाडूचा दबदबा आहे आणि तो दबदबा पाहायला मिळाला. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये जवळजवळ रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झाला आहे आणि या मॅच मध्ये
जो संघ या स्पर्धेतील पहिली सेमीफायनलची लढत जी आहे ती खेळण्यासाठी पात्र होणारा संघ कोणता ठरलाय? मयूर स्पोर्ट्स लिंगनूर संघ या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरलाय जो सेमीफायनलची फेरी गाठणार संघ आहे. जबरदस्त असा बबलू मांगुरे